आजच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आर्थिक शिस्त किंवा आर्थिक साक्षरता या विषयावर या ठिकाणी बोलणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं आपण ईएमआयच्या ट्रॅपमध्ये अडकतो, आपला सिबिल खराब होतो आणि कंझ्युमेबल जे लोन आहेत ते लोन या ठिकाणी एक फार मोठा ट्रॅप आजच्या तरुणांसाठी कसा ठरत आहे याच्यावर आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यावर आधारित पुढचा प्रवास आर्थिक साक्षरतेचा बघत असताना एक जी संकल्पना आपण बघितली ती आहे फायर मुवमेंट, फायनान्शियल इंडिपेंडन्सी, रिटायर अर्ली. म्हणजे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून लवकर कसं रिटायर व्हायचं याबद्दलच्या प्लॅनिंग बद्दल आपण या ठिकाणी चर्चा केली. आणि आता ज्या वेगळ्या वेगळ्या रील आपण बघतो त्या रील बघून आपण या ठिकाणी प्लॅनिंग करायला लागतो की माझं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, मी SIP चालू केली पाहिजे, मी शेअर ट्रेडिंग मध्ये उतरलं पाहिजे, मी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये उतरलं पाहिजे. आणि मग त्याचे कसे फायदे, त्याचे वेगवेगळे मार्ग आपल्याला सांगणारे या ठिकाणी अनेक उदाहरणं आपल्या समोर बसतात, हे लक्षात ठेवतात. त्यामुळे आपल्याला आज जो विषय या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तो विषय आहे की कशा पद्धतीनं माझी आर्थिक शिस्त जी आहे ती मला जगणं सुसह्य करण्यासाठी मदत करणार आहे. आता पहिल्या लेक्चरमध्ये जे आपण बघितले की माझा सिबिल स्कोअर का महत्वाचा आहे, तर सिबिल स्कोअर ही तुमची आर्थिक शिस्त आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला या ठिकाणी आर्थिक शिस्त लावता, जाणीवपूर्वक त्यासाठी काय प्रयत्न करता, हे अत्यंत महत्वाचं असतं, लक्षात. आणि म्हणून आपण या ठिकाणी ही आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यातला सातत्यानं कानावर पडणारा शब्द म्हणजे सिबिल. सिबिल खराब झालं की मला लोन मिळत नाही, सिबिल खराब झालं की मला लोन मिळत नाही. पण हे सिबिल असतं काय आणि कशावर या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. तर ही जी काही क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो नावाची जी काही या ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे, ही ऑर्गनायझेशन सातत्यानं प्रयत्न करत असते किंवा सातत्यानं आपल्या आर्थिक व्यवहाराचा ट्रॅक ठेवत असते. आणि या आर्थिक व्यवहाराचं ट्रॅकिंग जे आहे त्याच्यावर आधारित कर्ज तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आस्थापना उपलब्ध करून देत असतात. हा विषय आपल्याला सोपा आहे, माहित आहे. अलीकडे काय घडायला लागलेलं आहे की मी कुठलंही लोन न घेतलेलं असताना देखील माझा सिबिल खराब व्हायला लागलेला आहे. हा काय प्रकार आहे, तर याचं कारण असं आहे, लक्षात आहे की तुमचं पॅन कार्ड वापरून बऱ्याच ठिकाणी लोन अप्लाय केले जात आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असत नाही ऍपमधनं वगैरे घेतलेलं लोन आणि तो प्रॉब्लेम येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की अशा पद्धतीचे जे काही या ठिकाणी लोन असतात ते लोन समजून घेणं, माझ्या नावावर काय चालू आहे, कशामुळे क्रेडिट खराब झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ही काही गव्हर्नमेंट एजन्सी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही याला तुमच्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारावर, म्हणजे तुम्ही जर तुमचं सिबिल खराब झालेलं आहे तर त्याला तुम्ही क्युरी रेज करू शकता की ही जी काही या ठिकाणी माझ्या अकाउंटला एंट्री दिसते, हे लोन माझ्याकडे चालू नाही आणि त्याचा EMI चुकल्यामुळे माझं सिबिल खराब झालेलं आहे, हे दुरुस्त करावं. तर ते अपील योग्य असेल तर ते दुरुस्त केलं जातं. दुसरं महत्वाचं आहे, आपल्याकडे बरेच आपले मित्र सांगतात की मला कर्ज घ्यायचं अडचण आहे, तुझी फक्त एक सही लागते. आणि फक्त सहीच पाहिजे ना, मित्रासाठी काय पण, म्हणजे दोस्ती के लिए कुछ भी असं म्हणून या ठिकाणी आपण सही करतो. फक्त एक सही याचा अर्थ काय असतो, म्हणजे बऱ्याच वेळा मला या ठिकाणी मित्र काही म्हणतात त्याच्यामध्ये की असं असं लोन चाललेलं आहे आणि को ऍप्लिकंट म्हणून मी फक्त सही केलेली आहे, त्याचा तो हप्ता भरणार आहे. त्याचा तो हप्ता भरणार जरी असला तरी को ऍप्लिकंट याचा अर्थ असा आहे या कर्जाचा मी समान हिस्सेदार आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे त्यांनी जर भरले नाही तर ते भरण्याची जबाबदारी माझ्यावर देखील येते, कायदेशीर माझ्या वारसावर देखील येते, हे लक्षात घ्या, समजून घ्या पहिल्यांदा त्याच्यावर. त्यामुळं आपले सिबिल खराब होतं. दुसरं, आपलं मित्रांच्यावर जाणारं प्रेम इतकं उतू जात असतं बऱ्याच वेळेला, लक्षात घ्या की आपण आपल्या नावावर त्याला बाईक परचेस करून दिलेली असते, आपल्या नावावर त्याला मोबाईल घेऊन दिलेला असतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते तोपर्यंत तू त्याचे हप्ते भरत असतो, लक्षात घ्या. पण काही त्याच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर त्याच्या प्रायोरिटी बदलतात
आणि मग त्या EMI पेक्षा तो दुसरे EMI जर भरायला लागला किंवा काय करायला लागला, तर सिबिलचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्यावर होत असतो. सिबिलमध्ये कुठंही हे मेन्शन नसतं की मित्राला काढून दिलेल्या लोनमुळे सिबिल खराब झाले. तुमचं सिबिल खराब आहे इतकंच त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे आपण आपलं सिबिल जपण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्या अत्यंत मित्र जवळचा जो मित्र आहे त्याला तुम्हाला जर करता स्वतः जवळचे उसने पैसे देता आले तर ठीक आहे, तुम्ही द्या मदत करण्यासाठी. पण अशा पद्धतीच्या फायनान्शियल ट्रॅपमध्ये या भावनेच्या भरात जाऊन तुम्ही अडकू नये, हे पहिल्यांदा महत्वाचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता सिबिल समजल्यानंतर मग पुढची गोष्ट आपल्याला येते की इझी मनी किंवा EMIचा जो ट्रॅप आहे. इझी मनी कुठल्या अर्थाने म्हणतोय मी, की फक्त ऍप डाउनलोड करा, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टची परवानगी द्या, मोबाईलचा ऍक्सेस द्या आणि लगेच तुम्हाला 50,000 रुपये लोन मिळतं. का देतात ते? 35,000 रुपये लोन मिळून जातं, 20,000 रुपये लोन दिलं जातं आणि मग नंतर त्याचे या ठिकाणी इंटरेस्ट रेट किंवा त्याचा जो काही या ठिकाणी भरणा केला जातो तो अत्यंत जास्त असतो, लक्षात घ्या. मी यापूर्वी बोललेला आहे तो विषय थोडासा रिपीट करणार आहे आणि मग पुढे आपण नवीन विषयाकडे जाणार आहोत. लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या ऍपमधनं घेतलेल्या लोनमध्ये ज्या काही कुप्रवृत्ती असतात की वेळेत ते या ठिकाणी भरू शकले नाहीत पैसे, त्यामुळं बऱ्याच वेळेला तुमच्या इमेजेस मॉर्फिंग केल्या जातात. कुठल्या तरी न्यूड फोटोला तुमचा फोटो चिकटवला जातो आणि ते तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट लिस्टला व्हायरल केलं जातं, हे लक्षात घ्या. ही अत्यंत टोकाची बदनामी करण्यासाठी हे अजिबात मागं पुढे बघत नाही आहेत. हा धोका आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्यावेळेला थोडंसं तुम्ही कमवायला लागलात तर असं वाटायला लागतं की याचा हप्ता मी पूर्ण व्यवस्थित भरू शकतो, त्यामुळे मी थोडंसं ॲपमधनं लोन घेतलं तर काय जातं आणि बाकी सगळ्या गोष्टी होतात आणि हे समोर आपल्या प्रॉब्लेम किंवा हे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपण पहिल्यांदा हे समजून घेऊया की कुणीही अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपल्याला फंड्स देतो त्यावेळेला त्याची रिस्क काय, ही रिस्क देखील कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, हे लक्षात घ्या. सॉरी. मग यावर बघितल्यानंतर पुढं काय, आर्थिक शिस्त म्हणजे काय, कुठून सुरुवात केली आपण ते बघा. पहिल्यांदा आपण सुरुवात बघितली की मला हेल्थ इन्शुरन्स किती महत्वाचा आहे. हेल्थ इन्शुरन्स का महत्वाचा आहे, तर माझ्या खर्चांवर होणारा सगळ्यात जास्त, संपत्तीवर होणारा, पैशांवर होणारा, बचतीवर होणारा अटॅक हा हेल्थ किंवा आरोग्याशी संबंधित आलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे येत असतो, लक्षात. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की आपण आपली फायनान्शियल डिसिप्लिन फॉलो करण्यासाठी काही बचतीची सवय आपल्याला लावू शकतो का. आता जुने जाणते जे आहेत ज्यांच्या घरामध्ये बऱ्यापैकी पहिली पिढी किंवा दुसरी पिढी सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा पहिल्या कोणीतरी असेल, तर त्याच्यामध्ये एक पद्धत आपल्याकडे बघायला मिळायची की ते पोस्टामध्ये RD करायची, रेकरिंग डिपॉझिट नावाचा एक प्रकार असायचा. आलं लक्षात. रिकरिंग डिपॉझिट हा प्रकार गव्हर्नमेंट सर्वंटच्या बाबतीत मी म्हणतो, कारण जिथं आर्थिक साक्षरता होती, जिथे या ठिकाणी थोडासा अवेअरनेस होता, तिथे ते केलं जायचं. आता किंवा बघत असलं तुम्ही एक प्रकार माहित असेल की जे दररोजचा व्यापार करणारे जे व्यापारी असतात ते व्यापारी पिग्मी लावतात. काय पिग्मी म्हणजे काय, दररोज माझ्या हातात जो पैसा आहे त्यातली ठराविक रक्कम ते नित्य नियमाने या ठिकाणी जमा करत असतात, लक्षात. त्याच्यावर हे दोन प्रकार. आता ह्या दोन प्रकारचं सुधारित आवृत्ती काय आहे, रिकरिंग म्हणजे RD असेल किंवा या ठिकाणी तुमची पिग्मी असेल, याच्या सुधारित आवृत्ती काय, जर तुम्हाला सगळ्यांना माहित असलेला तुमच्या बोलीभाषेतला आवडीचा शब्द ज्याला काय म्हणतो आपण, SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, किंवा या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये की SIP असा शॉर्टकट तुम्ही वापरत असता, लक्षात. आणि अगदी किती लोक आहेत की ज्यांनी SIP शब्द यापूर्वी ऐकलेला आहे, त्यांनी जर हँड रेस करा. हो सर, आता येत. हा ठीक आहे, चल, थँक्यू. तर म्युच्युअल फंड संस्थेसारखी जाहिरात आणि आपण या ठिकाणी SIP हे रील्सवर बघून ठरवता येणार नाहीत, लक्षात घ्या. की SIP कशी करायची, किती करायची, कधी चालू करायची, ठीक आहे. तर पहिल्यांदा आजच्या टॉपिकला सुरुवात करत असताना गुंतवणूक हा काय प्रकार आहे, तर हा एक शिस्तबद्ध आर्थिक शिस्त स्वतःला लावण्यासाठी आवश्यक असणारा प्लॅन आहे, लक्षात घ्या. कधी सुरुवात करावी, तर वयाच्या 18 वर्षापासून तुम्ही स्वतःच्या नावावर अधिकृत या ठिकाणी SIP सुरू करू शकता. आणि यापूर्वी जर तुम्हाला करायचे असेल तर ते तुमचे आई वडील, तुमचे गार्डियन पेरेंट जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या कंट्रोलमध्ये तुम्ही SIP चालू करू शकता.
किती रुपयाने सुरू करायची, तर बऱ्याच वेळा 500 रुपये पासून या ठिकाणी SIP सुरू करतात आणि तुम्हाला पाहिजे त्या टक्के अशा पद्धतीने वाढ करतात. दर महिन्याला 500 रुपये सेव्हिंग करणं, मग ते बँकेच्या अकाउंटला सेव्हिंग करण्यापेक्षा SIP मध्ये करणं. आता त्याला वेगळे वेगळे ऍप पण आलेत बघा. काय, माझ्याकडे 10 रुपये साठले, मी सोन्यामध्ये गुंतवले, 20 रुपये साठले, मी सोनं घेतलं, असे ऍप. पहिल्यांदा त्या ऍपची खात्री करून घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. अशा पद्धतीचे ऍप जे येतात ते नेमकं कसे तयार झालेले असतात. कारण मला बरेच विद्यार्थी या ठिकाणी त्याची स्क्रीनशॉट पाठवतात. सर, मी माझ्याकडे दररोज या ठिकाणी 10 रुपयाचं सोनं घेतलं, 20 रुपयाचं सोनं घेतलं, 100 रुपयाचं सोनं घेतलं आणि मी त्याच्यामध्ये गुंतवायला लागलोय, मला त्याचा प्रॉफिट मिळायला लागलेला आहे. तर या पद्धतीच्या ऍप पासून जरासं सावध राहायचं. त्याचे या ठिकाणी तथ्य समोर येईपर्यंत हे लक्षात घ्या. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्या वेळेला आपण म्हणतो सिप मध्ये, निफ्टी इंडेक्स 50 जो फंड असतो त्यानुसार या ठिकाणी आपल्या गुंतवणुकीचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म चे काही या ठिकाणी गोल्स तुम्ही डिफाईन करू शकता. SIP पूर्ण समजून घेण्यासाठी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे सगळा जो काही कारभार चालतो तो चक्रवाढ व्याज जे मिळतं त्याच्यासाठी दिलेला असतो. म्हणजे काय, की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमची बचत वाढवण्यासाठी शिस्तबद्धरित्या दिलेलं या ठिकाणी ते नियोजन असतं, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यात काय होतं, की त्यामध्ये आपण जी गुंतवणूक करत असतो त्या गुंतवणुकीला ठराविक, म्हणजे काही वेळा 12%, 15% या दराने या ठिकाणी आपल्याला रिटर्न्स मिळत असतात. काही वेळेला हा शब्द मी वापरत असताना त्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत हे लक्षात घ्या. त्या देखील आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही महत्वाचे आपले जे काही या ठिकाणी गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कोणीतरी आपल्याला म्हणतं की आपण SIP मध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळं आपल्याला या ठिकाणी रिटायरमेंट लाईफ या ठिकाणी चांगलं जातं, त्यासाठी करावे. कोणी म्हणेल आपल्याला या ठिकाणी SIP मध्ये या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी भरपूर जादा रिटर्न्स मिळतात. SIP ही संकल्पना समजून घेण्याची सुरुवात कुठून करा. तर SIP ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचं, आपल्याला की दररोज शेअर मार्केट बघत बसायची गरज असत नाही. तर त्यासाठी तुम्हाला एकदा इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्या होणाऱ्या परिणामांपेक्षा त्याचं सातत्य कसं टिकवता येईल हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. SIPच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी अर्ली स्टार्ट हा एक महत्वाचा रूल आहे, लक्षात घ्या. किती लवकर तुम्ही सुरू करता. मी सुरुवात कुठून केली बघा, फायर मुवमेंट पासून सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला अर्ली रिटायर व्हायचं असेल तर फायनान्शियल इंडिपेंडन्सी कशी मिळवावी लागेल. आणि आपण आता पुन्हा इथं म्हणतोय की SIP जितक्या लवकर सुरू कराल तितके त्याचे बेनिफिट या ठिकाणी जास्त भेटत असतात. आता कुठल्याही गव्हर्नमेंटच्या जॉबला पेन्शन मिळत नाही, त्यामुळं बऱ्यापैकी गुंतवणुकीमध्ये SIPचा पर्याय लोक निवडत आहेत असं दिसतं, लक्षात घ्या. एक्सपर्ट ज्या वेळेला म्हणजे डिंपल मित्तल ज्या वेळेला या विषयावर बोलतील त्यावेळेला ते हे लेक्चर अत्यंत वेगळ्या पद्धतीने जाईल. पण आज किमान या ठिकाणी काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत, लक्षात घ्या. कसं, तर एक शिपायाचं उदाहरण आहे पुण्यामधला, एक लक्षात घ्या, की ज्याला या ठिकाणी कमी पगार होता पण त्यांनी सातत्यानं 25 वर्ष 2,000 रुपयाची SIP न चुकता केलेली होती. त्यामुळे तो ज्या वेळेला रिटायर झाला त्यावेळेला त्याच्या PF पेक्षाही मोठी रक्कम म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 कोटी रुपये रक्कम त्याला मिळाली होती. आता 1 ते 1.5 कोटी रक्कम ऐकायला किती भारी वाटतं की रिटायरमेंट नंतर PF पेक्षा जास्त पैसे मिळाले. पण याचाही विचार करणं गरजेचं आहे की आजपासून 25 वर्षानंतर त्या 1.5 कोटी रुपयाची व्हॅल्यू किती असणार आहे. म्हणजे आज ज्या वस्तू मी या ठिकाणी 1 लाख रुपये मध्ये खरेदी करू शकतोय त्या 25 वर्षानंतर कधीत कमी त्यासाठी 2,40,000 ते 2,50,000 लागू शकतात. याचा अर्थ ती जी रक्कम आहे ती रक्कम महागाई दराच्या तुलनेनं थोडी कमी असणार आहे. पण तरी देखील आपल्याला या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचं आहे की जर तुम्ही या ठिकाणी 18 लाख रुपये गुंतवत असाल आणि तुम्हाला त्यावेळच्या दरानुसार या ठिकाणी टॅक्स वजा जाता 36 ते 38 लाख रुपये तुम्हाला जर मिळत असतील, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आपण समजून घ्या. मला थोडस काय आज ट्रॅव्हलिंग आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपण या ठिकाणी बोलू, थोडंसं लेक्चर डिस्टर्ब होतंय असं माझं मला देखील जाणवतंय. पण याच्यावर परत आपल्याला या ठिकाणी बोलता येईल हे लक्षात घ्या. याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की हे जसं मी सांगितलं की एक शिपायाचं उदाहरण ज्यांनी 2,000 रुपये डेली गुंतवून सॉरी मंथली गुंतवून 25 वर्षामध्ये रिटायरमेंट प्लॅन कसा सक्सेस केला. दुसरं एक असं होतं, लक्षात घ्या, की कोविडमध्ये
पॅनिक एक्झिट ज्याला म्हणतात हे लक्षात त्याच्या बाबतीतनं, की बऱ्याच तरुणांनी लोन आहे जे दीर्घकाळ चालण्यासाठी आणि त्याचा इंटरेस्ट रेट 9.5%, 10% असा आहे, आणि तुम्हाला 12 ते 15% SIP चे रिटर्न्स मिळणार आहेत. याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी काय करताय, 2 ते 3% का असताना पण तुम्हाला इंटरेस्ट मिळायला लागलेला आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि कर्ज हे सायमल्टेनियसली चालू शकतात का? तर चालू शकतात. कोणते? की ज्याच्यामध्ये गुंतवणुकीचा दर जास्त आहे आणि व्याजाचा दर, आपला कर्जावरच्या व्याजाचा दर कमी आहे. हेच दोन, हे लोन आणि इन्व्हेस्टमेंट एका वेळा चालू शकते. जर याच्या रिव्हर्स असेल, गुंतवणुकीवरचा दर कमी मिळतोय आणि व्याजावरचा दर जास्त भरायला लागलेला आहात, तर पहिलं काम कर, आपले सगळे EMI क्लिअर करायचे. कुठलंही कर्ज चालू ठेवायचं नाही आणि त्याच्यानंतर मग आपण SIP सुरू करायचे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता तुमचे हे सगळ्या गोष्टी बोलत असताना, सर शिस्त नाही राहत, कर्ज डोक्यावर नसेल तर माझे पैसे खर्च होत राहतात, गुंतवणूक होत नाही, हे जे आपण म्हणतो, मी ते पुन्हा सांगतोय की आपण काय करतो याचा अर्थ, की मला शिस्त नाही, मग माझ्या नावावर दुसऱ्यांनी कमवलं तर चालेल, पण माझ्या डोक्यावर मी सातत्याने कर्ज ठेवेन आणि मी गुंतवणूक पण करत जाईल. थोडासा याचा सिरियसली विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे फक्त कर्ज असेल तर बरं असतं असं म्हणणारे लोक मला भेटतात. सातत्याने डोक्यावर काही ना काही तर कर्ज पाहिजे, म्हणजे माझी उधळपट्टी होत नाही, जे बाकीचे खर्च होत नाहीत, अशी मानसिकता जर असेल आणि आपण सेल्फ डिसिप्लिन जर नसू, तर मग या पद्धतीचे काही प्रयोग करतात आणि ते किती सक्सेस होतात हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, लक्षात आहे. त्याच्या बाबतीतनं आपण या ठिकाणी सुरू करत असताना डिजिटल ऍपच्या माध्यमातून बँक अकाउंट, पॅन कार्ड आणि KYC करून तुम्ही कुठल्याही ऍपच्या माध्यमातून, चांगले रिनोन जे ऍपच्या माध्यमातून आहे ते SIP या ठिकाणी चालू करू शकता. सुरुवातीला निफ्टी इंडेक्स फंड जो आहे, 50 इंडेक्स फंड जो आहे निफ्टीचा, त्याच्यापासून या ठिकाणी ₹500 पासून देखील सुरुवात करू शकता. दररोज ऍप उघडायचं आणि किती वाढ झाली हे बघायचं, हे थोडंसं आपल्याला ह्यामध्ये टाळायचं आहे, कारण आपला संयम राहत नाही. हे पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे आपल्या बॅलन्स शीट मधनं जमा वजाच झाली, याच्याकडे आता परत बघायचं नाही, असा विचार करून तुम्ही जर केलं तर निश्चितपणे यातनं फायदा होऊ शकतो, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आज थोडस या अ, पार्श्वभूमीवर आपण चर्चा करत असताना किंवा बोलत असताना एक लक्षात घ्या, की मला ज्या पद्धतीनं हा विषय तुमच्यासमोर मांडायचा होता तो आज मांडता आलेला नाही, हे माझं मला जाणवतंय. पण तुमच्यासाठी टास्क असा आहे की पहिल्यांदा SIP ही कन्सेप्ट गुगल करा, त्याच्यावर इंटरनेटवरून माहिती घ्या, त्यात AI चा उपयोग करा. प्रश्न काय असावेत? SIP म्हणजे काय? SIP ची सुरुवात कधी करावी? कर्ज असताना गुंतवणूक करावी का? SIP, आज मी 18 वर्षाचा आहे आणि मला 40व्या वर्षी निवृत्त व्हायचं आहे, तर निवृत्तीनंतरचं आयुष्य 20 वर्षाचं, 25 वर्षाचं, 30 वर्षाचं व्यवस्थित जर जायचं असेल, तर मला किती पैसे लागतील दरमहा खर्चायला आणि या ठिकाणी त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागणार आहे, असे प्रश्न विचारा. त्याची जी उत्तरं येतात ना, ती उत्तरं वेगवेगळ्या पद्धतीने व्हेरीफाय करता येतील, हे लक्षात घ्या. पण या विषयावर चर्चा करूया आपण. आपण या तरुणाईला ही सवय असणं गरजेचं आहे, की मी उत्पन्न मिळवणं, कमवणं, यासाठी स्किल एनहान्स करतोय आणि कमवलेलं वाढवणं, जतन करणं, यासाठी देखील स्वतःमध्ये स्किल एनहान्स करतोय. ही सवय आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा टास्क आपल्यासाठी हा आहे, की आपण SIP हा विषय समजून घ्यावा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये याच्यावर चर्चा करावी आणि यातून एक आर्थिक शिस्त स्वतःला कशी लावता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करावेत. आजच्या